हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमिकस लॉ अकॅडमी. नुकताच प्रीचा रिझल्ट आलेला आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल आय कॉंग्रॅच्युलेट द कॅन्डिडेट्स हू हॅव क्रॅक्ड द प्रिलिम्स आणि जे पुढे आता मेन्सला जाणार आहेत. आता परत प्रश्न हा निर्माण होतो, परत आता काय करायचं मेन्ससाठी. जसा प्रीचा रिझल्ट लागून गेला तसं मेन्सचे पेपर सोडवलेले तपासणं, मेन्ससाठी काय करायचं याचे इतके फोन सुरू झाले आणि त्यातूनच हे आजचा व्हिडिओ मी बनवतोय. तर मेन्ससाठी काय करायचं परत एकदा हा प्रश्न निर्माण होतो. कितीही सांगितलं तरी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. तर मेन्ससाठी काय करायचं या प्रश्नाचं अगदी शॉर्ट मध्ये जर उत्तर बघायला गेलं तर मेन्ससाठी 60 मार्क्सवर फोकस करायचा आहे. 2 जजमेंट आहेत आणि 1 एसे आहेत. सो दीज 60 मार्क्स विल डिसाइड हू विल गो फॉर द इंटरव्ह्यू. आणि दुसरं काय आहे, सब्जेक्ट जे असतात 140 मार्क्स, तर त्याचं रिव्हिजन म्हणजे इफेक्टिव्ह रिव्हिजन करायला पाहिजे. त्याच पद्धतीनं रिव्हिजन केलं तर त्याच चुका परत होणार आहेत आणि चुका करण्यामध्येच आपण एक्सपर्ट होणार आहे. सो इफेक्टिव्ह रिव्हिजन ऑफ ऑल दीज सब्जेक्ट्स अँड फोकसिंग ऑन दीज 60 मार्क्स. आणि तिसरी गोष्ट काय करायची आहे, तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही करायची की आन्सर रायटिंग यावर काम करायचं आहे. आन्सर रायटिंग मध्ये आन्सरची वेळ आली, आन्सरचं कंटेंट आलं, मॉडेल आन्सर्स कसे असायला पाहिजेत हे आलं. यासाठी मी नेहमी म्हणतो की कमीत कमी एक 5 सिव्हिल आणि 5 क्रिमिनल जजमेंट लिहायला पाहिजेत आणि 2 पेपर तरी आपल्याला सोडवायला पाहिजेत. साधारणपणे मागच्या 3 एक्झाम्स आपण बघितल्या तर 101 ते 110च्या दरम्यान कुठेतरी आपल्याला कट ऑफ दिसतो मेन्सचा. मग आपण जर 130चं टार्गेट ठेवलं, 130च्या अबाऊ जायचं हे जर टार्गेट ठेवलं तर आपण पुढच्या स्टेजला म्हणजे मेन्स क्रॅक करून आपण इंटरव्ह्यूला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक हे असं आहे की काही लोकांचं लाइकिंग क्रिमिनल सब्जेक्ट्स असतात, काही लोकांचं लाइकिंग सिव्हिल सब्जेक्ट असतात. लाइकिंग म्हणण्यापेक्षा कमांड म्हणू आपण. लाइकिंग आणि कमांड दोन्ही असू शकतील, ओके. पण काही काही लोकांना सिव्हिल चांगलं जमतं, काही काही लोकांना क्रिमिनल चांगलं जमतं. असं आपण म्हटलं तर जे चांगलं जमतं त्यामध्ये 70+ आणि जे थोडंसं कमी जमतं आपल्याला त्यामध्ये 60+ हा टार्गेट ठेवला तर 130चं आपण हे टार्गेट ठेवून पुढे जाण्याचा आपण प्लॅन करू शकतो. हे जे काही मी मेन्सचं सांगितलं तेच थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह आणि सगळ्यांना एकाच वेळी सांगता यावं यासाठी हा कोर्स मी डिझाईन केलेला आहे. दॅट इज दी JMFC मेन्स टार्गेट प्रोग्राम आहे. हा पूर्ण या मेन्सला टार्गेट केलेला आहे, कुठल्याही मेन्सला टार्गेट नाही. तर ही जी येणारी मेन्स आहे त्यालाच हा प्रोग्राम टार्गेट केलेला आहे. मग यामध्ये काय असणार आहे, यामध्ये हेच असणार आहे जे आता सगळ्या वेगवेगळ्या शंका ज्या विचारणा होते आणि जे मी आता डिस्कस केलं, जे मला वाटतं की अशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे, याचा सगळा जो काही सार आहे तो यामध्ये असणार आहे. हा पूर्ण मेन्स फोकस असणार आहे. मेन्ससाठी जे गरजेचं आहे तेच याच्यामध्ये आपण करणार आहोत. सो विल सी ह्याच्यामध्ये काय आपण अंतर्भूत केलेले आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टडी प्लॅन. हा जो स्टडी प्लॅन आहे, स्टडी प्लॅन कसा तयार करायचा आहे, या स्टडी प्लॅन मध्ये खूप लोक कन्फ्यूज असतात. स्टडी प्लॅन म्हणजे काय, कुठल्या सब्जेक्टला प्रायोरिटी देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. जसं कॉन्ट्रॅक्ट 1 to 75, IPC, CPC, CRPC आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हे सगळ्यात महत्वाचे सब्जेक्ट आहेत आणि याला आपण सगळ्यात पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. एक्झाम डिक्लेअर झाल्यानंतर कुठल्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आणि आतापासून कुठल्या सब्जेक्टवर भर द्यायचा. एक्झामच्या आधी 15 दिवस आधी फक्त काही सब्जेक्ट केले तरी सुद्धा चालतात, असे कुठले सब्जेक्ट आहेत याला ह्या म्हणायचं हे स्टडी प्लॅन. त्यानंतर जसं आपण 60 मार्क्स बद्दल बोललो ते आहे जजमेंट रायटिंग आणि एसे रायटिंगच्या बद्दल एक आपला सेपरेट वर्कशॉप झालेला होता. एसे मध्ये काय असायला पाहिजे, एसे कशी लिहायचे आहेत, त्यामध्ये काही एसेच आपण रेडीमेड दिलेले पण होते. तो सगळा याच्यामध्ये अपलोड केला जाणार आहे. ती सगळी जी ह्याची बँक आहे, लेक्चर्स बँक, ती इथं असणार आहे. प्लस आपण 2 ते 3 एसे, 2 ते 3 म्हणतोय मी, कदाचित मला जास्तही एसे आठवतील. आत्ताच्या या सिनॅरिओ मध्ये काय करंट लिगल आहे, काय महत्वाचं आहे यावर आपण बोलू. त्या एसेवर डिस्कस करू, त्यामध्ये काय यायला पाहिजे यावर आपण डिस्कस करू 60 मार्क्ससाठी. त्यानंतर सिव्हिल आणि क्रिमिनल जजमेंट याचं इफेक्टिव्ह रिव्हिजन म्हणजे एक वेगळा JLEW
हा वर्कशॉप आहे आपला जजमेंट रायटिंगसाठी आणि एसे रायटिंगसाठी. तर एसे रायटिंगचं तर पूर्ण क्वेश्चन बँक असतील, पण ॲज फार ॲज जजमेंट इज कन्सर्न आपण त्यामध्ये एक पूर्ण दिवस, वन डे जवळजवळ 3-3 तास याचं इफेक्टिव्ह रिव्हिजन करणार आहे, पूर्ण रिवाइज करणार आहेत. काय प्रोबेबल जजमेंट या एक्झामसाठी काय असू शकतील, आणि त्याच्यामध्येच आपण एक महत्वाचं काम करणार आहे की जजमेंट एक्सरसाइज लिहून घेणार आहे. 1-2 जजमेंट लिहा. ज्यावेळी मी म्हणतो की आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा, 5-5 जजमेंट लिहा, 2-2 पेपर लिहा, तर असेही बोलणारे लोक आहेत, असेही कॅन्डिडेट आहेत, सर ते बसताच येत नाही, बसलं की आम्ही बसतच नाही, बसलो की पेपर पूर्ण होत नाही. आन्सर आता लिहून झाले 10 वर्ष, आता परत कसं लिहायचं? परीक्षेला एक जबरदस्तीनं जाऊन लिहून येतो, पण परीक्षा नसताना कसं लिहायचं याचं सोल्युशन म्हणूनच इथं आपण काढलेलं आहे की एक आपण जजमेंट रायटिंगचं लेक्चर करणार आहे आणि लगेच जजमेंट लिहायला सुरू करणार आहे. जजमेंट रायटिंग सिव्हिल, जजमेंट रायटिंग क्रिमिनल, मे बी शक्य झालं तर त्या दिवसामध्ये आपण 2-2 जजमेंट लिहिणार आहे, अर्ध्या तासामध्ये, 40-40 मिनिटांमध्ये. मग हे कसं करायचं आहे? तर यासाठी आपल्याला हा जो काही प्रोग्राम रन करणार आहे तो आपण हा जवळजवळ 1.5-2 महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये 3 तासाचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. लाईव्ह लेक्चर बोथ साइड, शक्यतो आपण ऑडिओ व्हिज्युअल ठेवू, आणि हा क्लासरूम सेशन सुद्धा असणार आहे. म्हणजे एकाच वेळी क्लासरूम सेशन असेल आणि एकाच वेळी ज्यांना क्लासरूम अटेंड करता येणार नाही त्यांच्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल ऑनलाईन सेशन सुद्धा असणार आहे, आणि याचं रेकॉर्डिंग सुद्धा परत अवेलेबल होणार आहे. तर 3 मोडमध्ये हा आपण प्रोग्राम रन करणार आहे. आणि म्हणून ज्यांना हे प्रॅक्टिस करायची आहे, ज्यांना घरी बसून जमणार नाही, ज्यांना इफेक्टिव्हली प्रॅक्टिस रायटिंगची करायची आहे, ज्यांना जजमेंट लिहायचे आहेत, पेपर सोडवायचे आहेत, त्यांच्यासाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे की त्यांनी क्लासरूम मध्ये यायचं आहे. टेस्ट सिरीज आपण घेणार आहे एमपीएससी पॅटर्न मध्ये. सिव्हिल क्रिमिनल पेपर एकाच दिवशी जसे असतात, किती हात आपले किती दुखणार आहेत ह्याची प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याला ती सोडवायला पाहिजे. असे आपण 2 दिवस 4 पेपर, एका दिवशी 2-2 पेपर, या पद्धतीनं टेस्ट सिरीज घेणार आहे. त्यानंतर ही टेस्ट सिरीज आहे. तर जजमेंट रायटिंग प्रत्यक्ष मिनिमम 2, टेस्ट सिरीज मधले 2, असे 4-4 जजमेंट लिहून होणार आहेत. टेस्ट सिरीज मध्ये 2-2 पेपर लिहून आपले होणार आहेत. प्लस काय आहे, नेहमी विचारला जाणारा प्रश्न, आन्सर मध्ये काय यायला पाहिजे, आन्सर मध्ये काय यायला पाहिजे. तर आपण काही मॉडेल आन्सर्स प्रिपेअर करू, क्लासरूम मध्ये डिस्कस करू, यामध्ये काय यायला पाहिजे, किती यायला पाहिजे, इन्ग्रेडियंट्स यायला पाहिजेत का, एक्झाम्पल देणं गरजेचं आहे का, हे डिस्कशन करणार आहे. आणि यासाठी मग खरोखर तुम्हाला कॅन्डिडेटला किती समजलं हे सुद्धा बघायला पाहिजे ना. डिस्कशन तर झालं, पण समजलं किती, तर सरप्राईज तिथल्या तिथं काही आपण रायटिंग करायचं एक्सरसाइजेस घेणार आहे. देन इफेक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक्स, हे सुद्धा मी सांगितलं. इफेक्टिव्ह रिव्हिजन म्हणजे एकदा जे केलं तेच रिपीट नाही करायचं, त्याच्यापेक्षा इफेक्टिव्हली रिपीट करायचं. डुईंग द सेम थिंग अँड एक्सपेक्टिंग डिफरंट रिझल्ट, असं नाही. एकाच पाथनं गेलो तर नेहमी तिथंच पोहोचणार आहे आपण, पण त्याच्यापेक्षा इफेक्टिव्ह पद्धतीनं रिव्हिजन कसं करायचं आहे. आन्सर रायटिंग टेक्निक, आता मी बरेचसे पेपर आता तपासतोय, यामध्ये कॉमन दिसणाऱ्या चुका काय आहेत त्या हे आपण टेक्निकल आहे हा पार्ट, फार काही मोठं डिस्कशनचा नाही आहे. एक लिस्ट आहे, यात सगळ्या चुका आपण मेन्समध्ये टाळणार आहोत. सो दीज आर द थिंग्स विच वी विल बी डिस्कसिंग इन दिस प्रोग्राम. आता हे जे टेस्ट सिरीज आहे ही एमपीएससी पॅटर्न मध्ये आहे. जसं एमपीएससीचे पेपर असतात तसेच आन्सर शीट आणि क्वेश्चन पेपर तयार करून तिथं त्या वेळेमध्ये लिहायचं आहे. मग आपल्याला कळणार आहे की आपण कुठं आहोत. ठीक आहे. आणि ह्याचे जे चेकिंग आहे, ह्याचं चेकिंग दुसऱ्या कॅन्डिडेट कडूनच आम्ही करून घेणार आहे. रादर दॅट इज ऑल्सो एन एक्सरसाइज. पेपर चेक करताना सुद्धा 4 गोष्टी नवीन कळतात. जसं इंटरव्ह्यूचा प्रोग्राम मध्ये या वेळपासून एक बदल केलेला होता की कॅन्डिडेट जो इंटरव्ह्यू देणारा आहे त्याला पुढच्या कॅन्डिडेटच्या वेळी इंटरव्ह्यूच्या पॅनलवर बसल्यानंतर समोर कळतं की त्याच्या चुका काय व्हायला लागलेल्या आहेत. तर ही सुद्धा पेपर चेक करणाऱ्या माणसाची सायकोलॉजी काय असू शकते हे समजण्यासाठी हे चेकिंग करणार आहोत.
आणि मग त्याच्यामधली एक लिस्ट असणार आहे की तुम्ही काय काय चुकलेलं आहात हे तुमच्याच कलिग कडून तुम्हाला कळणार आहे. आणि त्याच्यावर मी एक ओव्हरऑल ओपिनियन द्यायचा प्रयत्न करणार आहे की कॉमन चुका काय होतात आपल्या या पेपर रायटिंग मध्ये. तर काय महत्वाचं आहे यामध्ये, तर एक म्हणजे हायब्रिड म्हणजे क्लासरूम. नवीन काय आहे तर क्लासरूम सेशन्स असणार आहेत पेपर रायटिंग साठी, टेस्ट रायटिंग साठी, आणि हेच ऑनलाईन पण असणार आहे प्लस ह्याचं रेकॉर्डिंग पण असणार आहे आपल्याकडं. मेन्स मध्ये हाऊ टू डू यावर आपण फोकस करतोय. मेन्स मध्ये हाऊ टू डू द थिंग्स, व्हॉट टू डू हे जसं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे हाऊ टू डू हे पण महत्वाचं आहे. आणि शेवटचा आस्पेक्ट जो आहे आपला तो असा आहे की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे प्रत्येक सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत ह्याची एक लिस्ट आपण बघू. प्रत्येक सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत, त्यातल्या काही क्वेश्चन्सचा आपण आयडियल आन्सर तयार करायचा प्रयत्न करू. हे मॉडेल आन्सर मध्ये यायला पाहिजे. काही कॉम्प्लिकेटेड वाटत असतील तर त्यामध्ये पॉइंट्स काय यायला पाहिजेत हे आपण डिस्कस करणार आहोत. आणि एक थोडंसं आपण विचार करून प्रोबेबल जे क्वेश्चन्स असतील 50 असतील 60 असतील, जे वाटतं की ह्या एक्झामला या क्वेश्चन्सवर या टॉपिक्सवर फोकस करायला पाहिजे, याचं आपण डिस्कशन करणार आहोत. आणि थोडंसं आपण प्रोबेबल एसेज वर पण डिस्कशन करणार आहोत. सो दॅट वेर दी इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ धिस प्रोग्राम. कसं बनवलेले आहेत, बरेचसे जे मेन्स पास झाले त्यांचा एक फीडबॅक घेऊन ठेवायची सवय आहे मला. जे सक्सेसफुल कॅन्डिडेट झाले ते हे करा, हे करू नका, हे करा, हे करू नका असं जे सांगतात त्यांचा हा फीडबॅक वरून हा प्रोग्राम बनवला. त्यांचा सगळा मिळून फीडबॅक जो सुरुवातीला मी सांगितला तोच आहे. रिव्हिजन 60 मार्क्सवर फोकस करा आणि रायटिंगची प्रॅक्टिस करा. दिस ऑल थिंग. तर हेच आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. तर हे रन कसं होणार आहे, तर पहिला हायब्रिड मोड मध्ये रन होणार आहे, क्लासरूम प्लस ऑनलाईन सेशन. दुसरं काय आहे तर ह्याच्यामध्ये एसेचे जे लेक्चर आहेत प्लस सब्जेक्टचे जे लेक्चर्स आहेत, हे बँक जी आहे ही सुरुवातीलाच अपलोडेड असणार आहे. सब्जेक्ट रिव्हिजनसाठी सगळे लेक्चर सब्जेक्टचे आणि एसे रायटिंगचे सगळे लेक्चर हे सुरुवातीलाच असणार आहेत. त्यानंतर बाकीचे जे काही लेक्चर्स होतील ते लाईव्ह या हायब्रिड मोड मध्ये लाईव्ह प्लस क्लासरूम सेशन होतील. हे वन्स इन अ वीक होतील. वन्स इन अ वीक हा साधारण 3 तासाचे आपले लेक्चर्स असणार आहेत. यामध्ये आपण बाकी सगळे एक्सरसाइजेस यामध्ये कव्हर करणार आहोत. ॲज गुड ॲज काय आहे की रोज येणाऱ्या जे काही फोन्स असतात त्या सगळ्यातून एक हेल्पलाईन तयार केलेली आहे मेन्ससाठी, ज्याच्यामध्ये इफेक्टिव्ह रिव्हिजन आणि इफेक्टिव्ह रिव्हिजन होणार आहे. आणि जे काही मेन्ससाठी गरजेचं आहे हे आपण करायचा प्रयत्न करणार आहे. दुसरं अजून एक सगळ्यात महत्वाचं काय आहे, या कोर्सची गरज का पडते, हा ज्यावेळी मी विचार करतो, कालच हा कोर्स अनाऊन्स केलेला आहे पण त्याचे रूल्स दिलेले आहेत. ते पूर्ण रूल्स वाचायचे असतात. ते वाचण्यासाठीच दिलेले आहेत. आणि आपण वकील आहे, वकिलांनी वाचन केलं पाहिजे नेहमी. रूल्स पूर्ण वाचलं, त्यातून काही शंका असेल तर आपण डिस्कस केलेलं जास्त बरं असतं. सो ते रूल्स पूर्णपणे वाचा. हे तर मी एक इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं की मी काय ह्याच्यामध्ये देऊ इच्छितो. तर रूल्स वाचल्यानंतर काही शंका असेल तर अकॅडमीला फोन करू शकता. सो आय होप विथ धिस प्रिपरेशन प्लॅन, अ सपोर्ट प्लॅन, I will be helping you to improve your preparation regarding the mains examination. So with that I stop. Good day and goodbye.